नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर टायटल आणि थंबनेल वरून समजलंच असेल तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे। तर बरोबर आहे, जुन्या साड्यांपासून गोधडी कशी शिवायची ना, तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। कारण की मला या अगोदरही खूपदा कमेंट येत होती की साडीपासून गोधडी कशी शिवायची ते दाखवा म्हणून, पण माझ्याकडे साड्याच नव्हत्या। आता माझ्या ननंदबाईने म्हणजे वैशुताईने मला साड्या दिलेल्या आहेत, म्हणजे जुन्या पुराण्या, ज्या की त्या म्हणे तुला कापायला उपयोगी येतील। तर भरपूर साड्या आलेल्या आहेत, म्हटलं चला आता तुम्हाला गोधडीचा व्हिडिओ पण शेअर करते। कशाही साड्या असू द्या तुमच्याकडे, त्यांचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। म्हणजे असं काही नाही की साड्याच पाहिजे, वरतून खालून साडी पाहिजे, मध्यभागी तुम्ही जुने गाऊन शर्ट जे कपडे असतील ना टाकाऊ त्यांचा पण वापर करू शकता। आता पण मी साडीपासूनच दाखवणार आहे। तर बघा, ह्या ज्या साड्या आहेत ना, नेटच्या ज्या साड्या असतात किंवा अशा म्हणजे ज्या कापडावरती टिप बसत नाही, ते पण कापड तुम्ही साडीसाठी वापरात आणू शकता। आता सर्वत्र अगोदर ह्या ज्या लेसेस आहेत ना, ते आपल्याला या साड्यांचे कट करून घ्यायचे आहे, कारण की ते स्टिचिंग मध्ये येऊ नये त्यासाठी। तर अगोदर मी पटपट या साड्यांचे लेस आहे ते काढून घेते। तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल वाटणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर साड्यांचे लेस अगदी पटपट उसवले जातात, कारण की तिथे काय 5 नंबरची शिलाई असते। थोडासा भाग निघला ना की पटपट तुम्ही असा लेस आहेत ना त्या उसवून घेऊ शकता, जास्त वेळ काय लागत नाही। आणि ह्या लेसेस पण खूप चांगले होते, म्हणजे दिसायला खूप सुंदर होते। यांचा पण वापर मी तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये दाखवेलच। आता पहिल्या सगळ्या राहिलेल्या साड्यांचे लेसेस काढून घेते आणि दाखवते तुम्हाला, ठीक आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी या साड्यांचे लेसेस आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत। बघा, 1 2 3 4 म्हणजे 4 साड्यांचे लेस काढलेले आहे। ह्या साडीला काही म्हणजे लेस वगैरे नाही, आणि थोडीशी जाडमधून ही क्वालिटी म्हणून मी हे वरती म्हणजे मेन पार्ट म्हणून ठेवण्यासाठी ही साडी बाजूला ठेवलेली आहे। आणि ह्या मध्यभागी लावण्यासाठी तुमच्याकडे ओढण्या वगैरे जरी असेल ना, नेटच्या असू द्या कोणत्याही असू द्या, त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता आजच्या गोधडीच्या आयडियासाठी। आणि ह्या ज्या लेसेस आहेत ना, यांचा वापर आपण कोणत्याही आयडियासाठी करू शकतो। तर बघा, जी मेन साडी आहे ना ती आपल्याला अगोदर बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। डबल घडीमध्ये आहे, तुम्हाला दाखवते बघा, डबल घडीमध्ये आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायची। इथे जर तुमच्याकडे नऊवारी कॉटनची साडी असेल ना तर चांगलंच आहे, कारण की कॉटनच्या साडीमध्ये ऊब जास्त येते, पण हरकत नाही, जी असेल ती असेल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने बघा, जिथून फोल्ड केली ना तिथे मी एक मार्क करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला ही जी घडी आहे ना ती ओपन करून घ्यायची, आणि जिथवर आपली फोल्ड घडी आली होती ना तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे बघा। म्हणजे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने एकच साडी आपण वापरणार आहोत, ठीक आहे। त्यासाठी मी तिथे मार्किंग करून घेतली, म्हणजे तिथून पुढेच आपल्याला ज्या आतल्या साड्या हातरायच्या आहेत ना त्या तिथून पुढेच हातरायच्या, लक्षात राहावं यासाठी। आता ही साडी गोळा होऊ नये म्हणून बघा, ही एक छोटीशी ट्रिक आहे। तुम्ही याच्यावरती पाणी मारून घ्यायचं, हाताने मारलं तरी चालेल, किंवा असेल तुमच्याकडे असं तर ह्याने पण पाणी मारून घ्यायचं, म्हणजे ह्या जो कपडा आहे ना तो साडीचा सरकू नये, घसरू नये त्याच्यासाठी। आता बघा, आपण ज्या साड्यांचे लेसेस काढलेले आहे ना त्या साड्यांच्या अशा डबलमध्ये घडी घालून घ्यायची, म्हणजे डबल फोल्डमध्ये आहे ही। आणि फोल्ड बाजू बघा इकडच्या साईडने, जिकडनं आपण मार्किंग केली तिकडनं साडीची फोल्ड घडी ठेवून घेत आहोत। आणि व्यवस्थित ह्या ज्या साडीचा कपडा आहे ना तो व्यवस्थित स्ट्रेट हातरून घ्यायचा, म्हणजे काय होतं, थोडी पण घडी पडलेली नाही पाहिजे, कारण की सरळ जसं कपडा ठेवून आपण मग तसंच ते गोळा नाही होणार ना, याची दक्षता घ्यायची। त्यामुळे हाताने असं व्यवस्थित पसरवत सरळ हातरून घ्यायची। आणि कडेकडेला बघा, मी ते म्हणजे तुम्ही दगड ठेवले तरी चालेल, मी डंबेज ठेवलेले आहेत, हलू नये घसरू नये साडी यासाठी। परत दुसरी साडी पण बघा डबलमध्ये घडी घालून घेतली, आणि या पद्धतीने ती पण व्यवस्थित आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे। कुठेही घोळ वगैरे येता कामा नये, त्यासाठी हाताने अशी हात फिरवायचं त्याच्यावरून, म्हणजे सपाट असं आपली ती साडी आहे ती त्याच्यावरती ठेवल्या जाते। तुम्ही इथे ना जुने गाऊन शर्ट परकर म्हणजे कोणत्याही कपड्याचा वापर करू शकता, अगदी ओढण्यांचा पण वापर करू शकता। आता माझ्या ज्या खालच्या त्या तुम्ही 2-3 साड्या बघितल्या ना, तर त्या सगळ्या अशा नेटच्याच कापडामध्ये मोडत होत्या, म्हणजे पातळमध्येच होत्या, म्हणून मी त्यामध्ये टाकल्या, कारण की तसे तर आपले त्या कापडावरती टिप येत नाही, पण मग असं साडीचा कपडा दुसरा पण होता ना आतून बाहेरून, त्याच्यामुळे त्यावरती येऊन जाते टिप। तुम्ही अशा साड्या पण वापरात आणू शकता। तर टोटल 4 साड्या मी मध्यभागी ठेवून घेतलेल्या आहेत बघा, आणि 4 इंला पण डबल फोल्ड आहे, म्हणजे टोटल जवळजवळ 8 घड्या इथे झालेल्या आहेत बघा मध्यभागी। आणि वरतून खालून 1 ती 5वी म्हणजे टोटल 5 साड्या मी इथे वापरलेल्या आहेत एका गोधडीसाठी। आणि बघा मध्यभागी म्हणजे थोड्याफार नेटच्या कापडाच्या होत्या, पण वरतून जी साडी आहे ना ती जरा वेगळ्या कापडाची, म्हणजे तसं काही नाही कुठलंही फॅब्रिक असलं तरी, कारण की आपण मेन जी साडी वापरणार आहोत ना वरती ती तर आहेच, त्यामुळे टिपा येतातच, कोणतंही कापड असलं मध्यभागी तरी पण चालतंय, ठीक आहे।
आता बघा इथे टोटल 4 साड्या आहेत, ते पण दाखवते मी तुम्हाला. आता त्यानंतर आपण जी वरती साडी ठेवली होती ना, ती परत आपल्याला यावरती अशा पद्धतीने कवर करून घ्यायची आहे बघा. म्हणजे तिथपर्यंतच आपण फोल्ड घडीची मार्किंग केलेली होती बरोबर, आणि तिथून पुढेच ह्या मध्ये ज्या टाकलेल्या साड्या होत्या ना, त्या ठेवून घेतल्या होत्या. आणि बघा या पद्धतीने आपल्याला ही जी साडी आहे ती ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित. ही पण हाताने प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे कुठेही अशा चुन्या वगैरे पडणार नाही त्यासाठी. आता इकडनं जे वाढव कपडा आहे ना, तो आपण नंतर कट करू, पण त्या अगोदर आपल्याला इथे मोठे मोठे टाके घालून घ्यायचे. तर गोधडी शिवायचा जो धागा असतो ना जाडमधला, तोच घ्यायचा आणि गोधडी शिवायची सुई घ्यायची, कारण की जाड झालेलं होतं हे त्यामुळे. आणि बघा इथे मी अगदी मोठे मोठे टाके घालून घेणार आहे, कारण की हे काय आपल्याला ठेवायचे नाही. पहिल्या बायका तर बघा हातावरतीच गोधडी शिवायच्या, आणि अजून पण शिवतात बरं का, येतात म्हणजे शिवून देणारे दारावरती पण येतात, प्लस आपण शिवून पण घेऊ शकतो हातावरती पण. पण आता कसं शिलाई मशीन आहे त्यामुळे आपण ही डायरेक्ट मशीनवरच शिवणार आहोत. पण पहिल्यांदा शिवत होते ते सांगते मी, माझी मम्मी पण शिवायची हातावरतीच. तर मी इथे बघा मोठे मोठे टाके आहेत ना, ते घालून घेत आहे. म्हणजे ही जी साडी आपण गोधडी जी आहे ना, ती वरती उचलू ना मशीनवरती, मग ज्या मध्यभागी ज्या ठेवलेल्या आपण साड्या आहेत ना, त्या एकाच बाजूला गोळा होऊ नये ना, त्यासाठी आपल्याला हे मोठे मोठे टाके आहेत ना, ते घालून घ्यायचे आहेत. आणि खूप मेहनत घेतलेली आहे मी तुम्हाला ही गोधडीचा व्हिडिओ देण्यासाठी. अक्षरशः माझी बॉडी पेन करत होती दुसऱ्या दिवशी, कारण की एवढी सवय नसते ना आपल्याला. खूप एकाच दिवशी जास्त लोड आला ना त्याच्यामुळे. तर बघा परत दुसरा जो टाका आहे ना, तो एक इतापासून म्हणजे एक इत अंतर सोडूनच आपल्याला दुसरा पण टाका आहे ना, तो घालून घ्यायचा आहे. तर माझ्या मेहनतीला कष्टाला एक लाईक करत चला आणि तुमची कमेंट करत चला, कारण की तुमच्या कमेंट वाचून मला आहे ना अजून म्हणजे उत्साह वाढतो काम करण्याचा. आणि तुम्ही पण एकाच दिवशी शिवायला घेऊ नका, म्हणजे रोज थोडं थोडं करा. हे तुम्ही निवांत वेळात, मधल्या वेळात, रिकाम्या वेळात तुमच्या असं उन्हाला बसून, आता तर थंडीचे दिवस आहेतच, तेव्हा असंच थोडं 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 4 दिवस का ना, पण हळूहळू शिवा. एका दिवशी जास्त लोड घेऊ नका, ठीक आहे. म्हणजे एका दिवशी फक्त असे टाके घालून घ्यावा, दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट शिलाई मशीनवर. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, मी याच्यावरती ना अशा उभे उभे पण मोठे मोठे टाके घालून घेतलेले आहे. आणि आडवे आडवे ना फक्त 2-3च लाईनचे घातले. म्हणजे आपण हे जे ना कपडा उचलू ना साडीचा, तर तो मध्ये कुठेही असा गोळा होऊ नये, किंवा म्हणजे टिपा मारताना आपला सरकू नये, त्यासाठी आपण हे मोठे मोठे टाके घालून घेतले. आता इकडचा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना, तो आपल्याला कट करायचा आहे. आणि चारी बाजूने जे बाहेर दिसतंय ना एक्स्ट्राचं फॅब्रिक, ते पण कट करून घ्यायचं आहे. तर एकदम जवळून दाखवलं मी तुम्हाला कशा पद्धतीने टाके घालून घेतलेले आहेत मी ते मोठे मोठे, ठीक आहे. आणि गोधडी शिवायला खरं तर मदतीला कोणीतरी पाहिजे, म्हणजे गप्पा टप्पा मारत मारत म्हणजे भारी वाटतं ना काम करायला. आणि धरायला पकडायला पण मधले जे कापड असते ते बघा, असं दोघीकडून दोघींनी धरलं तर किती म्हणजे पटपट पटपट पण होतं, आणि त्या कामाची आपल्याला मजा येते. पण एकटीने करायचं म्हटलं नाही, खूप मोठा कपडा होऊन जातो, आणि मग ते सारखं सारखं एकटीलाच जास्त लोड आल्यासारखं होतं. ठीक आहे चला, असं आता माझ्या तरी मदतीला कोणच नाही इथे. तर या पद्धतीने मी एक्स्ट्राचं जेवढा फॅब्रिक होता ना, तो पण कट करून घेतलेला आहे. आता बघा अशा पद्धतीने आपल्याला ही गोधडीचं आहे ना, तो रोल 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 करायचा आहे. आणि तुम्ही असंच एक दिवस ठेवून दिला तरी चालेल, लगेच नका करू. पण मी एकाच दिवशी आणि एकाच वेळी केलं ना, त्यामुळे जास्त लोड आला माझ्यावर. तर या पद्धतीने आपण ही साडी आहे, गोधडी आहे ना, ती ठेवून घेतली. आणि इथे 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची, कारण की गोधडीचं जाड झालं होतं. मला वाटलं नव्हतं एवढे जाड होईल म्हणून, पण भरपूर जाड झालं होतं, कारण की 10 घड्या आल्या होत्या त्याच्यावरती, 5 साड्या म्हटल्यावरती. आणि या पद्धतीने आपल्याला आहे ना, ह्या ज्या टिपा आहेत ना, उभ्या उभ्याच डायरेक्शनने मी इथे देऊन घेत आहे, ठीक आहे. आणि मध्ये मध्ये जे आपण टाके घातलेले आहेत ना मोठे मोठे, ते ना धागा आता आपल्याला ह्या स्टेजला उसवून घ्यायचा आहे बघा. म्हणजे जसं तुम्हाला वाटेल ना, तिथं आता टाका काढण्याची गरज आहे, कारण की साडीला गोधडीला असं कुठंतरी चुनी वगैरे येते असं वाटतंय ना, मग जे मोठे मोठे टाके घातलेले ना, ते लगेच उसवून घ्यायचे. आणि हात फिरवत फिरवतच आपल्याला ही जी पूर्ण गोधडी आहे ना, ती शिवून घ्यायची. आता मी तुम्हाला एकदमच स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे, म्हणजे असं काही नाही की एकच टिप मारून दाखवली आणि बाकीची गोधडी मी शिवून घेतली, असं नाही. शेवटपर्यंत दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. नक्कीच तुम्ही पण, तुमच्याकडे जर अशाच जुन्या पुराण्या साड्या पडलेल्या असतील, तर तुम्ही त्याच्या अशा गोधड्या आहेत त्या नक्कीच बनवू शकता. आणि मी इथे ना सध्या एक एक इतावरती या टिपा मारून घेत आहे. नंतर आपण मध्ये मध्ये तर मारणारच आहोत, पण सुरुवातीला आपण एक एक इतावरतीच टिपा मारून घेत आहोत. आणि जे कच्ची आपण हात शिलाई केली होती ना, म्हणजे जे धाग्याने, ती पण आपल्याला हे टिपा मारता मारता मध्ये मध्ये काढून घ्यायची. आणि कपडा परत असा हाताने पसरवून घ्यायचा.
आणि मग सरळ टीप मारून घ्यायची, म्हणजे आतमधली कुठलीही साडी गोळा होत नाही आणि कुठेही तिला चुनी पडत नाही. अशा पद्धतीनेच आपल्याला ह्या ज्या टिपा आहेत त्या कंप्लीट करून घ्यायच्या आहे. आता मध्ये मध्ये परत मी टिपा मारून घेते, कारण की आपण एक एक इतावरती मारल्या होत्या, आता त्याच्यामध्ये मध्ये पण मारते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा, मी याच्यावरती ना परत अशा मध्ये मध्ये पण टिपा मारून घेतलेल्या आहे. एकदम दाट अशा टिपा आपण ह्या गोधडीवरती देऊन घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने. आणि खूप जाड मध्ये झाली, मला वाटलं होतं की पातळ होईल, पण तुम्हाला या घडीवरूनच कळत असेल की किती जाड अशी आपली गोधडी तयार झाली आहे. आता त्यानंतर कडेकडेचा खालीवर पार्ट आहे ना, तो आपल्याला कट करायचा आहे. आणि इकडच्या साईडने बघा, आपण जेव्हा स्टिच करत करत येतो ना, तर बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने थोडासा खालीवर पार्ट होतो, तर हा पण आपल्याला स्ट्रेट कट करायचा आहे आणि चारी बाजूने पाइपिंग करून घ्यायची आहे. तर चला मी या चारी बाजूने ना अगोदर स्ट्रेट असं कट करते आणि चारी बाजूने आपण पाइपिंग करून घेऊ गोधडीला, म्हणजे आपली गोधडी फायनल कंप्लीट होऊन जाईल. तर पायपिंगसाठी बघा मैत्रिणींनो, मी ते साधारणतः 5 इंच रुंदीची स्ट्रीप घेतलेली आहे दुसऱ्या साडीची. ती अशा पद्धतीने अगोदर ठेवून आपल्याला स्टिच करायची आणि मग आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करायची आणि चारही बाजूने आपल्याला अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. तर चला मी पायपिंग पण कंप्लीट करून घेते आणि मग फायनल लुक दाखवते तुम्हाला गोधडीचा. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो चारही साईडने मी जी पाइपिंग आहे ना ती कंप्लीट करून घेतलेली आहे. फायनली अशा पद्धतीने आपली ही गोधडी आहे ती शिवून तयार झाली. आणि ही जी गोधडी आहे ना ही वर्षानुवर्ष टिकणारी आहे. म्हणजे पहिल्या काळात पण बघा नऊवारी साडीच्या गोधड्या शिवल्या जायच्या आणि त्याची ऊब जास्त येते. आता ही 6 वारी साडी होती तरी पण ना आपण याच्यामध्ये म्हणजे 4 साड्या टाकल्यात वरून एक, म्हणजे टोटल 5 साड्यापासून आपण ही गोधडी आहे ती बनवलेली आहे. आणि खूप जाड झालेली आहे, मला वाटत पण नव्हतं की एवढं जाड होईल म्हणून. तर तुम्हाला फोल्ड करून दाखवते म्हणजे तुम्हाला पण कळेल की किती जाड झालेली आहे बघा. तर एवढी जाड झालेली आहे आपली गोधडी ही. आणि मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपल्या आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी सकाळी 11 वाजता लागले होते, आता जवळजवळ 5:30 पावणे 6 झाले, म्हणजे 6.5 तास मला ही शिवायला लागलेली आहे आणि व्हिडिओ एडिट करायला 2 तास, म्हणजे तुमच्यापर्यंत येता येता याला 8-9 घंटे लागलेले आहे. तुम्ही जरी हा व्हिडिओ थोड्याशाच वेळात बघत असेल तरी तर प्लीज माझ्या मेहनतीला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ.
जय शिवराय.